ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या त्यांना न सांगता एकतर कराव्या लागल्या. इथे खरं तर मला खंत वाटेल खूप. परंतु त्याला कुठेतरी मात देण्यासाठी भावना आता उभी राहतेय. थोडा वेळ लागेल घरच्यांना. आई माझ्या मते लवकर समजेल. आजी थोडा हळूहळू समजतील ते. आधी भावनाला तर समजू दे की. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुम्ही सगळेच जण ज्या दोघांना बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी आणि त्यांची मुलाखत पाहण्यासाठी उत्सुक आहात असे सिद्धू आणि भावना माझ्यासोबत आहे. कसे आहात? हॅलो, आम्ही मस्त आणि खूप बिझी आहोत कारण का खूप वेगवेगळे ट्रॅक्स आमच्या आता सिरियलमध्ये चालू आहेत. त्यामुळे सिद्धू आणि भावना खूप वेगवेगळ्या सीन्समध्ये रोज बिझी असतात. त्यामुळे तू जेव्हा जेव्हा येतेस तेव्हा आपली भेट होत नाही. पण आज आम्हाला फायनली निवांत वेळ मिळालाय भेटायला. येस, पण आता सिद्धूलाच विचारेल. सिद्धू, आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की भावनाशी एंगेजमेंट होईल, भावनाशी लग्न होईल, पण ते तसं काही झालं नाही. अनेक प्रेक्षक तिथे निराश झाले आहेत. काय सांगायचं त्याबद्दल? इझिली गोष्टी झाल्या असं तर मजा काय. सो हा तर पहिला धक्का होता. अजून बरेच असे धक्के येणार आहेत. पण खूप ऑब्स्टॅकल्स किंवा यांना मात देऊन काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे नक्की. आणि नक्कीच प्रेक्षक शेवटी इन दी एंड खुश असतील. येस, पण सिद्धू आणि भावना यांच्यात आम्हाला प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? आय थिंक प्रेमाची सुरुवात सिद्धूकडनंच झालेली आहे. अजून भावनाची सुरुवातच नाही झाली आहे. पण आय थिंक ती आता एका बेटर नोटवर आहे की जिकडे आता सिद्धू थोडा चांगला आहे हे तिला पटायला लागलंय. तर आम्ही अशी आशा करतोय की पुढे जाऊन कधीतरी भावनाला असं प्रेम निर्माण होईल सिद्धूबद्दल. पण नॉट शुअर, कारण इतकी वळणं येत आहेत की नक्की होईल का हे नाही सांगता येते. येस, पण सिद्धू, तुझ्या घरी तिचा अपमान झाला आणि जे बघून प्रेक्षक खूप भडकलेत. मग आता तू त्यांना कसं थांबवणार? नाही, हळूहळू समजतील घरचे. एवढंच सांगेन मी. पण जे झालं ते ऑफकोर्स चुकी झाली आणि ते मी बोलूनही दाखवलं घरच्यांना. सो आय थिंक थोडा वेळ लागेल घरच्यांना. आई माझ्या मते लवकर समजेल. आजी थोडा हळूहळू समजतील ते. आधी भावनाला तर समजू दे की. येस, पण भावनाला समजल्यावर भावना सिद्धूच्या प्रेमाला होकार देईल? नाही, मला तरी नाही वाटत देईल. बघा, आधी प्रॉब्लेम आहे. तुम्ही घरच्यांवरती आणला, ती फ्युचर प्रॉब्लेम आहे. ऑफकोर्स नाही, कारण आनंदी आहेत आयुष्यात. त्यामुळे तिसरा माणूस कुणी आणायचा आयुष्यात असं काही प्लॅनिंगच नाहीये. त्यामुळे मला तरी वाटतं की नाही होणार असं काही. येस, पण आम्ही बर्थडे स्पेशल बघितलं ज्यात खूप छान सरप्राईज मिळालेलं. खऱ्या आयुष्यात कधी असं कोणाला सरप्राईज दिलेलं? नाही. म्हणजे ती वेळ लवकरच येणार आहे. हा, कुणावर तरी येईल. बघूया. नाही, वाटत नाही असं एवढा सरप्राईज देणं असं कधी वाटत नाही. मला मिळाल्यात ऍक्च्युली असे थोडेसे, म्हणजे असे एक्झॅक्टली नाही, पण थोडे ग्रँड सरप्राईज मी कोणाला नाही दिले. सॉरी. पण आता बर्थडेचं बेस्ट सरप्राईज तुला मिळालेलं हार्दिककडनं ते कोणतं? बर्थडेचं बेस्ट सरप्राईज नाही, बर्थडेचं असं काही नव्हतं मिळालं. पण नाही, बर्थडेचं मिळालं होतं ऍक्च्युली. लॉकडाऊनमध्ये हार्दिक आणि माझे जे कोल्हापुरातले मित्र होते त्यांनी लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना सुद्धा माझ्यासाठी खूप गिफ्ट्स घरी पाठवली होती. कशी पाठवली मला आजपर्यंत माहिती नाहीये. पण त्यामध्ये ना एक असा मोठा डिझाईन केलेले असे 3 केक होते, ज्याच्यामध्ये एक अंजलीबाई आहेत, त्या मुलांना शिकवतायत. तर ती सगळी मुलं, अंजलीबाई एका ठिकाणी असा काहीतरी एक काय होती, डॉल होती कुठली तरी, असा काहीतरी एका डॉलचा केक होता. सो असे 3 केक्स त्यांनी पाठवले होते आणि काही गिफ्ट्स पाठवली होती. सो ते खूप स्पेशल होतं की लॉकडाऊनमध्ये काहीच करता येत नव्हतं आणि तोही येऊ शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी ही गिफ्ट्स मला पाठवली होती. वा, खूप छान. पण काही म्हणजे असं म्हणायचं की आता एवढा सगळ्या मालिकेत ट्रॅक सुरू असताना जेव्हा बाबा रिक्षा चालवत आहेत हे जेव्हा भावनाला कळेल तेव्हा भावनाचे काय रिएक्शन असतील आणि ती बाबांना किती सपोर्ट करेल? कारण लक्ष्मी तर नाराज होणार आहे. सो त्यांच्यासाठी स्टँड घेणारी, कारण भावना आम्हाला दिसतंय की घरात ती सगळ्यांसाठी स्टँड घेते. सो ती या सगळ्या गोष्टींवर कशी रिॲक्ट? अजून मला कळलेलं नाहीये खरं तर. म्हणजे भावनाला अजून समजायचं आहे की असं काहीतरी घडतंय. पण आय एम शुअर की ती बाबांना सपोर्टच करेल, कारण ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या त्यांना न सांगता एकतर कराव्या लागल्या. इथे खरं तर मला खंत वाटेल खूप. पण माझ्याकडनं अजून काय 100% प्रयत्न करता येतील जेणेकरून बाबांना हे सगळं नाही करायला लागणार, असा कुठेतरी विचार भावना करेल. पण सिद्धू, आता एंगेजमेंट झाली, लग्न तोडायचा किती विचार आणि किती प्लॅनिंग? 100% विचार आणि 100%
प्लॅनिंग चालू आहे. आता ते काय प्लॅन्स आहेत हे मी आता नाही सांगू शकत, ते तुम्हाला दिसेल Yes. थोड्याच्यात, पण प्लॅन्स आणि विचार 100%. हो, पण मालिकेत ना खूप ऍक्शन सीन्स वगैरे पण मध्ये होते जे आम्ही सगळ्यांनी पाहिलेत. येस. सो मला तेच विचारायचं की तो अनुभव कसा होता, आणि ऍक्शन सीन करताना थोडी भीती असते कारण ते लागणं आणि अरे, काही तुम्ही गोष्टी काय बोलताय हो? सगळ्यात आज घडणाऱ्या गोष्टी तुम्ही सांगताय. नाही असते थोडी, पण आता काय करायचं आता अजून. ती थोडं असतं पण पण तो एक अनुभव कसा असतो. चांगला असं होता. म्हणजे मी आधी पण केले होते, फिल्म केलेली होती तेव्हा. पण इकडे कसं आहे की इकडे तुम्हाला खूप क्विक कराव्या लागतात गोष्टी, कारण एक पेसनी शूट होतं. सो इंटरेस्टिंग होता. Yes, पण भावनानंतर आता अंजलीबाई नंतर आता भावनाला एवढं प्रेम मिळतंय, काय सांगशील? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत किती येतात आणि कशा पद्धतीने? खरं तर खूप टफ होतं हे, कारण का अंजलीबाई हे इतकं फेमस कॅरेक्टर आहे की पटकन अजूनही लोकांच्या तोंडात अंजलीबाई येतं, परंतु त्याला कुठेतरी मात देण्यासाठी भावना आता उभी राहते. आणि खूप लोक भेटतात तेव्हा पहिल्यांदा, आता जेव्हा तू भावना आई आहेस ना असं म्हटल्यावर मलाच खूप छान वाटतं की वाव, म्हणजे लोक हळूहळू त्या कॅरेक्टरला ॲक्सेप्ट करतायत आणि आता पुन्हा नव्याने ओळख होतीये भावना म्हणून. हे खूप चॅलेंजिंगही होतं आणि आता ते घडताना दिसतंय तर खूप छानही वाटतंय. ऑफकोर्स झी मराठी आणि आमच्या प्रोडक्शनचे सगळ्यांचेच खूप कष्ट आहेत यामागे. कॅरेक्टर बिल्ड करण्यापासून त्या कॅरेक्टरमध्ये अगदी जीव ओतण्यापर्यंतची प्रोसेस खूप मोठी असते आणि ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडतीये हे बघून खूप छान वाटतं. Yes, पण हार्दिकच्या आणि सासू सासऱ्यांच्या किंवा आईबाबांच्या काय प्रतिक्रिया आहेत एकंदरीत ही मालिका बघून? त्यांना खूपच आवडतं आहे. ऑफकोर्स त्यांनी ही मालिका घेतानाही त्यांचा सपोर्ट होता. तसंच ही मालिका आता रंगतीये हे बघूनही त्यांना खूप आनंद होतोय आणि पुन्हा एकदा भावनासारखं इतकं चांगलं कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं. त्यामुळे ते मला कायमच फोन करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवत असतात. पण त्याबरोबरच सिरियलमध्ये चालणाऱ्या गोष्टींबद्दलही ते तितकाच काहीतरी स्टँड घेत असतात. त्यामुळे ते खूप प्रेमाने माझी सिरियल फॉलो करतायत. तर याचं मला खूप छान वाटतंय. येस, पण आता हाच प्रश्न तुला विचारेल की काय प्रतिसाद आहे, कारण पहिली मालिका आणि एवढं सिद्धू 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 सगळीकडे सुरू आहे, कारण तुझी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. सो काय सांगशील, तुझ्यापर्यंत कशा प्रतिक्रिया आल्या आणि एखादा फॅन मुवमेंट काही घडलाय का यात? प्रतिक्रिया तर चांगल्या आल्यात. मी एवढा एक्सपेक्ट नव्हतो करत, कारण ऑफकोर्स फर्स्ट टाइम असल्यामुळे आपल्याला माहीत नसतं कसा काय अमाऊंट ऑफ रिस्पॉन्स येतो. सो ऑफकोर्स खूपच चांगला आहे. आणि फॅन मुवमेंट काय बऱ्याच आहेत. ते बाहेरच शूट करताना बरेच लोक छोटी छोटी पोरं येऊन त्रास देत असतात. त्रास नाही देत असतात, मी असं नाही म्हणणार मी, पण ते सिद्धू दादा करत असतात. सो अशा आहेत बऱ्याच. येस, पण या मालिकेची स्टारकास्ट खूप मोठी आहे. ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे आणि तुमच्या दोघांचं कसं आहे, आणि सेटवर कसं वातावरण असतं? ऑफस्क्रीन तर कमाल बॉन्ड आहे आमचा. म्हणजे जेवढा स्क्रीनवर लक्ष्मी निवासचा बॉन्ड असतो त्याच्यापेक्षा एक 100 टाइम्स बेटर बॉन्ड आमचा ऑफस्क्रीन आहे. कारण आम्ही खूप धमाल, खूप टाइमपास, मजा मस्ती अशा वातावरणातच शूट करत असतो आणि मुळात हर्षदाताई असते. त्यामुळे अर्धा वेळ सेटवर मजाच चालू असते. म्हणून आय थिंक आम्हाला पटकन आम्ही खूप चांगले जेल झालो पटकन, कारण त्यामध्ये खूप मोठं क्रेडिट हर्षदाताईचं आहे. कारण ती खूप पटकन सगळ्यांना सामावून घेते, एकमेकांशी बोलायला लावते. कुणाला खूप अगदी काही प्रॉब्लेम असेल किंवा जमत नसेल बोलायला, तर ती आपोआप सगळ्यांना व्यवस्थित जेलअप करून देते. तर त्यामुळे मला असं वाटतं की ऑफस्क्रीन बॉन्ड तर चांगला आहेच आहे, पण तो ऑफस्क्रीन चांगला झाल्यामुळे ऑनस्क्रीन चांगला व्हायला खूप मदत झाली आम्हाला. आणि माझा आणि सिद्धूचा तर हळूहळू डेव्हलप झाला. जसं की आम्ही पहिल्यांदा भेटलो, मग तो एक ऑकवर्ड आणि सगळ्या गोष्टी, आणि मग हळूहळू सीन करत 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 आता आम्ही एक छान मित्र झालोय. सो सुरुवातीला ऍक्च्युली आमचे सीन्स वेगवेगळेच हा, असायचे आणि वेगवेगळे बरेच असायचे. असायचे. पण तो त्याच्यामुळे पहिला शूट केलेला दोघांचा सीन, त्याबद्दल काय सांगशील? कसा होता तो सीन? ऑडिशनच होती ना आपली. ऑडिशनचा सीन म्हणताय तुम्ही का? ऑडिशन किंवा असं पहिल्यांदा तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटलेला? आम्ही असं फार भेटलो नव्हतो. आम्ही ऑडिशनला भेटलेलो. ऑडिशन झाल्यानंतर अक्षय फक्त एकच बोलले, तुला खूप घाम येतोय." कारण मी अख्खा वेळ घाम मला अजूनही येतोय मला असं. पण तेवढाच आमची फर्स्ट इंटरॅक्शन ती होती. त्यानंतर आय गेस आम्ही सीनवरती भेटलेलो का, जसं अक्षय बोलली की हळूहळू वाढत गेलं. कारण जरी सीन्स होते एकत्र तरी पण ते
खूप एकत्र नव्हते. मी माझ्या मित्रांबरोबर आहे, अक्षयापासून मी जस्ट बघतोय तसे खूप जसे इंटरॅक्टिव्ह सीन्स आमचे वाढत गेले तेव्हा जास्त हळूहळू बॉन्ड वाढत गेला. येस, पण आम्ही अक्षयाबद्दल ऐकलंय की ती खूप फूडी आहे, ती खूप खादाड आहे. लास्ट टाइम मला बाकी सगळ्यांनी सांगितलं. सो मी आता सिद्धूला विचारेल, सिद्धू काय आहे? आणि मी पण फूडी आहे. आता आम्ही ऍक्च्युली गाडीतून येताना ते डिस्कस करत होतो की क्रॉसॉन्स चांगले कुठे मिळतात ठाण्यात. चांगले कुठे मिळतात. म्हणजे ऑफस्क्रीन बॉन्ड हा जो जुळतोय तोच ऑनस्क्रीन दिसतोय आणि ही भावना आणि सिद्धूची केमिस्ट्री आम्हाला सगळ्यांना पाहायला खूप आवडते आणि प्रेक्षकांनाही आवडते. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.